उमेदवार आकिब मसूद कुवारीजी आणि दुसरे आमच्या भगिनी सुवर्णाताई भगत आणि आमच्या नगराध्यक्ष झालेले आहेत असं मी या ठिकाणी घोषित करतो। आमच्या वीणाताई म्हात्रे फक्त रिझल्टची वाट बघायची 3 तारखेची, एवढंच बाकी आहे। मित्रांनो, बदलापूर गाव हे तसं ऐतिहासिक गाव आहे आपलं। या गावामध्ये एक जातीय सलोखा आपल्याला गेली अनेक वर्ष बघायला मिळतो। आमचे मसूद शेठ कुवारी असतील माझे चांगले मित्र होते, सुनील शेठ भगत असतील हे माझे चांगले मित्र होते। मी तर त्यांना या बदलापूर मधले राम आणि रहीम म्हणतो। हिंदू मुस्लिम ऐक्य जपण्याचं काम आणि टिकवण्याचं काम जर कोणी केलं असेल ते आकिबचे वडील मसूद कुवारीजी आणि आमच्या प्रतिमेचे वडील सुनील भगतजी यांनी ठेवलेले। बदलापूर गाव म्हटलं की या 2 लोकांचं नाव पहिलं येतं, कारण हे सर्व मसूद शेठ हिंदू समाजामध्ये तेवढेच पॉप्युलर होते, तसेच आमचे सुनील दादा मुस्लिम समाजात पॉप्युलर होते। हे दोघांची लोकप्रियता तेवढीच होती। त्यामुळे या ठिकाणी भाजपाच्या लोकांनी किती जातीपातीचं राजकारण केलं तरी इथली जनता त्यांना भीक घालणार नाही, मी या ठिकाणी सांगतो। हे आमचे दोन्ही उमेदवार तुम्हाला प्रचंड मताधिक्याने निवडून द्यायचे। आमच्या ताई तर विजय झालेल्याच आहेत, फक्त या उमेदवारांना आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करायचे आणि या कुळगाव बदलापूर नगर परिषदेत पाठवायचे। 2 चांगले चेहरे आमच्या ताई तर अनुभवी आहेत, नगरसेविका राहिलेले आहेत। आमचा आकिब तरुण आहे, तरुण उद्योजक आहे, त्याला तुम्ही संधी द्या। चांगल्या प्रकारे या प्रभाग क्रमांक 10चा तो विकास करेल याची हमी मी तुम्हाला देतो। ज्या ज्या या ठिकाणी समस्या आहेत, पाण्याची समस्या सांगितली, तुम्हाला सांगतो आपल्याकडे इथे बाजूला आजूबाजूला मोठे नेते पण राहतात, त्यांना ते जमलं नाही, हे आमच्या वामन दादांनी करून दिले। 240 कोटी रुपये तुम्हाला या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांकडून मंजूर करून दिले आणि 2056 पर्यंत तुमची पाण्याची ताण भागवून दिलेली आहे। त्यामुळे निश्चिंत राहा, जे जे प्रश्न तुमचे असतील ते निश्चितपणे सोडवण्याचं काम फक्त शिवसेना करेल, याचं मी या ठिकाणी अभिवचन देतो। दुसरा महत्वाचा म्हणजे गेली 25 वर्ष कुळगाव बदलापूर शहराचा आराखडा मंजूर होऊन त्या आराखड्यामध्ये एक मोठी चूक झालेली आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की आपले गावठाणाचं क्षेत्र त्याच्यातनं वगळलं गेलेलं आहे। इथले लोकप्रतिनिधी गेले 25 वर्ष विधानसभेमध्ये आहेत, परंतु या शहरातला गावठाणासारखा भाग त्या डेव्हलपमेंट प्लॅन मधनं गायब कसा होतो। आज एखाद्याला परवानगी घ्यायची असेल, एखाद्या बांधकामाची परवानगी घ्यायची असेल तर त्यांना किती त्रास होतो, त्या माझ्या नागरिकांना किती त्रास होत असेल त्यांना माहिती आहे। गावठाणाचे तुम्हाला बेनिफिट मिळत नाहीत, गावठाणाला 2 एफएसआय मिळतो, परंतु आता ते गावठाण नसल्यामुळे तुम्हाला 1 एफएसआय वर सगळं काम करायला लागते। परवानग्या घेताना किती अडचणी होतात, परंतु तुम्हाला या ठिकाणी मी शाश्वती देतो, वामन दादांनी मी याविषयी सांगितलेलं आहे। या जसंही आपलं अधिवेशन आता चालू होईल डिसेंबर मध्ये, निश्चितपणे तुमचं एमएमआरडीए कडनं प्लॅन दुरुस्त होऊन तुम्हाला गावठाणाचे सर्व बेनिफिट मिळतील। या प्रभागातल्या ज्या काही समस्या यांनी सांगितल्या की इथे कब्रस्तान पाहिजे, निश्चितपणे पाहिजे, त्यासाठी सुद्धा मी वामनदादांना सांगितलं की कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जे आरक्षण असेल या आजूबाजूच्या परिसरामध्ये, त्या आरक्षणामध्ये आपण एक जागा कब्रस्तानसाठी उपलब्ध करून देऊ। निश्चितपणे तुम्ही लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला, आम्ही तुमच्यावर विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही। या ठिकाणी एवढंच सांगेन, कारण वेळ कमी, आपल्याला वामन दादांना ऐकायचंय। कब्रस्तान आहे त्याचं डेव्हलपमेंट करायचं असं सांगितलं गेलंय। वामन दादांनी कुळगावच्या कब्रस्तानाला साधारण 1.5 कोटी रुपये दिलेत, तुमच्या या कब्रस्तानला सुद्धा आपण भरघोस असं निधी देऊ, असं मी या ठिकाणी वामन दादांच्या वतीने मी सांगतो। निश्चिंत राहा, फक्त कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका। काही येतील आमिषदार देतील आणि सध्या तर त्यांच्याकडे मोठी चॉकलेटची फॅक्टरी, चॉकलेटच वाटतात, त्यामुळे आणि खोटे आरोप करतात, हे घोटाळे केले यांनी, ते घोटाळे केले, हे भ्रष्टाचार। अरे घोटाळ्यामध्ये तुमची पण माणसं होती ना, त्यांची नावं का नाही घेत तुम्ही?
ते पण आरोपी होते ना, त्यांची नावं जग जाहीर करून टाका. या नगरपालिकेमध्ये थेट नगराध्यक्ष 2005 साली जेव्हा झाला भाजपचा, तो सलग 9 वर्ष होता. किती घोटाळे झालेत माहितीये? मी माझ्या मीडियाला सांगतो. सगळ्यात पहिला घोटाळा इतिवृत्त घोटाळा, त्यानंतर प्रशासकीय इमारतीचा घोटाळा, त्यानंतर बीएसयूपी मधला घोटाळा, त्यानंतर अनेक घोटाळे चालूच आहेत. हे घोटाळे काय कोणाच्या काळात चालू होते? कोण होता तुमचा मुखिया? कोण होता मुखिया? भाजपचा होता ना. मग हे जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत, लक्षात घ्या. जनतेने बिलकुल विचलित होऊ नका. या आमच्या उमेदवारांना भरघोस मतांनी तुम्ही या ठिकाणी विजयी करा, असं आव्हान या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.